राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधो नो अनुभव करा अनुभव करा। शिव पिता योग शिकवी दुःखाचा वडवा विझवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा। राजयोग संजीवनी। नमस्कार दर्शको, राजयोग एक संजीवनीमध्ये पुन्हा तुमचं मी खूप स्वागत करते। डॉक्टर सचिन यांच्याबरोबर आपण मागच्या काही भागातून बरेच अगदी महत्त्वपूर्ण चर्चा करत आहोत आणि मागच्या सत्रात आपण अनिद्रेविषयी बोलत होतो की विचारांच्या चक्राने अनिद्रा कशी होते, त्याचा रोग कसा जडतो, त्याचे परिणाम काय होतात, अनिद्रा असल्यामुळे काय काय होऊ शकतं याबद्दल आपल्याला खूप महत्त्वपूर्ण माहिती डॉक्टर सचिन यांनी दिली। आजही ते माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत, तर मी त्यांचं पुन्हा खूप एकदा स्वागत करते। नमस्कार, ओम शांती। ओम शांती। मागच्या सत्रात आपण अनिद्रेबद्दल बोलत होतो आणि यामध्ये तुम्ही एक मेन्शन केलं होतं की ज्या लोकांची ड्युटी नाईट ड्युटी आहे किंवा जे सिक्युरिटी किंवा त्याचे जॉब असे आहेत तर ते लोक आपली पूर्ण झोप डे टाईममध्ये करतात, 6 आवर्स त्यांची ती झोप पूर्ण होते। पण ही एक मान्यता बऱ्याच लोकांमध्ये जनरल लोकांमध्ये आहे की रात्रीची झोप ही रात्रीची झोप असते, ती तुम्ही सकाळी त्याला रिप्लेस नाही करू शकत। पुस्तकांमध्ये पण काय काय लिहिलेलं मी स्वतः वाचलेलं असं कित्येक ठिकाणी की जोपर्यंत होईल तोपर्यंत रात्रीची झोपच करावी, सकाळी झोप होत नाही। तर ही मान्यता कितपत खरी आहे? दोन गोष्टी याच्यामध्ये समजून घेतला पाहिजे की असे काही देश आहेत या पृथ्वीवर की जिथे रात्र नसते। म्हणजे तुम्ही नॉर्वेला गेलात, स्कॅन्डिनेव्हियन कंट्री, तर तिथे मध्यरात्री सूर्य असतो आणि मग तिकडच्या लोकांचं काय है ना, काही ठिकाणी तर सूर्य दिवसभर असतो है ना, पोल्स असतात पृथ्वीचे, तर त्या ठिकाणी काय किंबहुना मी असं म्हणेन की परत तुम्ही समुद्रात जर कधी गेलात तर समुद्रामध्ये काही वेळेला असं वातावरण असतं की दिवस आहे की कुठला वेळ चालू आहे कळत नाही। जर तुमच्याकडे घड्याळ नसेल, चारी बाजूला पाणी आहे, तर तुम्हाला कळतच नाही काय चालू आहे, का सूर्य नसेल त्यावेळेला तर ठीक आहे। चौथी गोष्ट, तुम्ही स्पेसमध्ये असाल, स्पेसमध्ये ॲस्ट्रॉनॉट्स जे असतात ठीक आहे ना, तर त्या ठिकाणी यू आर कंटिन्युअसली इन अ सच अ स्टेट। मग त्यावेळेला काय, तर ह्याच्यावर फार संशोधन झालेलं आहे आणि संशोधनांती कळलेलं आहे की एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळली की आपलं जे शरीर आहे मनुष्याचं, ते आपल्या चारी बाजूला जे ग्रह आहेत त्यामध्ये जो मुख्य ग्रह आहे सूर्य आणि चंद्र, ह्याचा आपल्या शरीरावर फार प्रभाव पडतो। म्हणजे ह्याला तुम्ही नाकारून चालू शकत नाही, कारण ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते आणि सूर्याभोवती पण फिरत असते आणि दिवस रात्र हे जे घडतात ते पृथ्वी सूर्याला जेव्हा फेस करते तेव्हा दिवस असतो आणि सूर्याच्या अपोजिट साईडला येते तेव्हा ती रात्र असते। तर फार पुरातन काळापासून हे चालत आलेलं आहे की रात्रीच्या वेळेला, अगोदर लाईट नव्हते तर लाईट नसली मग करणार काय काळोखामध्ये, म्हणून त्यावेळेला आराम केलेला बरा। त्यामुळे जी काही कामं व्हायची ती दिवसा व्हायची आणि रात्रीच्या वेळेला लोक आराम करायचे। तर त्यामुळे आपलं शरीर असं बनलेलं आहे की सूर्याप्रमाणे, सूर्याबरोबर आपण जागं व्हायचं आणि सूर्य गेल्याबरोबर आपण झोपायचं आणि तशी घड्याळ आपल्या शरीरामध्ये तयार झालेला आहे। या घड्याळाला आम्ही सर्कॅडियन रिदम म्हणतो। सर्कॅडियन रिदम म्हणजे हा एक टेक्निकल शब्द आहे की सूर्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये काही हॉर्मोन्स निघत असतात आणि ते हॉर्मोन्स सेट झालेले असतात। म्हणून काही धर्मामध्ये काही योगी सूर्याप्रमाणे ते वागतात की सूर्य सुरू झाला की जसं पक्षी आहेत
सकाळी जसं आता ज्या गार्डनमध्ये मी राहतो मी बघतो 4 वाजल्यापासून पक्षी जरी काळोख असला तरी ते पक्षी बोलायला सुरुवात करतात. त्यांची चिवचिव चालू होते, त्यांचे आवाज चालू होतात आणि मग ते सकाळी सकाळी उठल्या पहिलं पाणी शोधतात, खायचं शोधतात आणि दिवसभर त्यांची दिनचर्या जी काय असेल ती आणि संध्याकाळी पक्षी 6-7ला झोपतात. मग त्यांना तुम्ही कुठे बघणार नाही, आकाशामध्ये नाही आणि कुठेच नाही. ते आपल्या घरट्यात जाऊन रेस्ट करतात आणि पुन्हा ते सकाळपर्यंत रेस्ट करत असतात. तर निसर्गामध्ये मी पक्ष्यांचं आणि जनावरांचं उदाहरण ह्याच्यासाठी देतो की अजूनही पक्षी निसर्गाचे नियम फॉलो करत आहेत. जेव्हा लाईट नव्हती तेव्हापासून आहे. फक्त काय झालं आहे, फरक जो पडला आहे हा मागील 100 वर्षांमध्ये जेव्हा लाईटचा शोध लागला. तर त्याच्यामुळे काय झालं की रात्रीला आपण दिवस केलेला आहे आणि दिवसाला रात्र झालेली आहे. आणि पण आपलं शरीर त्या सूर्याच्या नियमानुसारच चालू आहे. आता कसं झालं आहे की शरीर कन्फ्यूज व्हायला लागलेलं आहे की रात्र आहे की दिवस आहे ते कळत नाही. मग सायंटिस्टने याच्यावर पण संशोधन केलं की आपल्या शरीरात जे हॉर्मोन्स निघतात ते दिवसाला आपण रात्र केली तर बदलतात काय. म्हणजे एका व्यक्तीला नुसतं काळोखा रूममध्ये ठेवलं, त्याला लाईट अजिबात दाखवली नाही तर काय फरक पडतो काय. तर त्यांनी बघितलं जरी तो काळोख्या रूममध्ये असला तरी त्याच्या शरीरामध्ये बरोबर त्याच वेळेला ते हॉर्मोन निघायचे ते निघतात. म्हणजे तुम्ही कितीही काळोख्या रूममध्ये असला तरी जे आपले हॉर्मोन्स आहेत ते सूर्याप्रमाणे निघतात, सूर्य आणि चंद्राच्या. त्यामुळे भारताच्या सायंटिस्टने ऋषीमुनींनी जे लिहून ठेवलेलं आहे ते फार महत्त्वाचं यावेळेला वाटतं की ह्यांचा आपल्यावर प्रभाव पडतो. जसं पूर्ण चंद्र असेल त्यावेळेला आपल्या शरीरातील हॉर्मोन्स जर पृथ्वीचं पाणी वरखाली होऊ शकतं पृथ्वी फिरल्यामुळे तर आपल्या शरीरात पण 70% पाणी आहे, तर ह्याचा प्रभाव पडू शकतो. हां, तर डेफिनेटली जेव्हा आपलं हे सर्कॅडियन रिदम किंवा दिवस रात्राचं चक्र डिस्टर्ब होतं त्याचा इफेक्ट डेफिनेटली पडतो. हॅव्हिंग सेड दिस, मी असं पण म्हणेन की अशी लोक आहेत ज्यांच्यावर ह्याचा जास्त फरक पडत नाही आणि ते असतात ते योगी असतात. कारण योग्यांमध्ये त्यांनी असं नाही की त्यांनी निद्राला जिंकलेलं आहे. जसं भगवद्गीतेमध्ये अर्जुनाचं एक नाव आहे गुडाकेश की ज्याने निद्रेला जिंकलेलं आहे. आता निद्रेला जिंकला याचा अर्थ झोपत नाही असा अर्थ नाही घ्यायचा. निद्रेला जिंकला याचा अर्थ की त्याची निद्रेवर कमांड आहे की जेव्हा जागा राहायचं तेव्हा तो जागा राहू शकतो आणि जेव्हा झोपायचं तेव्हा झोपू शकतो. निद्राजीचा हा अर्थ आहे, आपण आता घेतला पाहिजे. कारण आता जसं तुम्ही म्हणाला शिफ्ट ड्युटी आहे, ज्या लोकांची शिफ्ट ड्युटी आहे त्यांचं घरच त्याच्यावर चालणार, त्यामुळे त्यांना तर ते करावंच लागणार ना. रात्रीची ड्युटी आली तर ते नाही म्हणू शकत नाही. तर त्यावेळेला आपल्याला निसर्गाने अशी व्यवस्था केलेली आहे की आपण आपलं सर्कॅडियन रिदम बदलू शकतो. आणि हे जे शिफ्ट ड्युटीवाले असतात त्यांचं हे सर्कॅडियन रिदम बदलत असतं. आणखीन मी एक तुम्हाला सांगतो की तुम्ही पण अनुभव केला असेल, जेव्हा आपण एरोप्लेनने ट्रॅव्हल करतो तर आपण टाइम झोन्स बदलतो. म्हणजे इथून तुम्ही निघाला असाल दिवसा, एका ठिकाणी तुम्ही रात्री पोहोचता, रात्रीतून निघालात दिवसा, तर तिथे वेगळा टाईम असतो, इथे वेगळा टाईम असतो. पण जरी तुम्ही इथे ह्या कंट्रीमध्ये आलात आणि तिथून तुम्ही रात्री निघाला असाल तर अजून तुमचं शरीर त्या रात्रीमध्ये असतं, रात्रीच्या मोडमध्ये असतं. आणि मग त्याला आम्ही म्हणतो जेट लॅग हा शब्द वापरला आहे. आणि मग जेट लॅग पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ती झोप पूर्ण करावी लागते असं म्हणतात. हा शब्द तुम्ही ऐकला असेल जेट लॅग. पण त्याच्यामध्ये सुद्धा असे लोक आहेत की ज्यांना जेट लॅगचा त्रास होत नाही, कारण त्यांच्या बॉडीने त्या सिच्युएशनला अडॅप्ट केलेलं आहे, म्हणजे त्या परिस्थितीशी जुळवून घेतलेलं आहे. तर हे सगळी उदाहरणं मी का दिली की आपल्या शरीरामध्ये अशी रचना आहे की जरी आपला हा जो रिदम आहे तो बदलला तर आपण त्याला ॲडजस्ट करू शकतो. पण एवढं निश्चित आहे की सगळे लोक ह्याला ॲडजस्ट होत नाही, त्यामुळे आपण जनरलाइज करू शकत नाही. पण एवढं निश्चित आहे की आपलं शरीर सूर्य आणि चंद्राच्या कलाप्रमाणे चालतं. त्यामुळे ज्या वातावरणात, ज्या टेम्परेट क्लायमेटमध्ये, ज्या देशामध्ये आपण राहतो त्या सूर्याबरोबर चालणं सगळ्यात चांगलं आहे. म्हणजे सूर्य जेव्हा उठतो त्याबरोबर आपण उठलं पाहिजे. सूर्य गेला खाली, सूर्यास्त झाला की आपल्याला झोपलं पाहिजे. कारण तुमचं घड्याळ आणि हे सूर्याचं घड्याळ एकत्र चालत असतं. पण जर शिफ्ट ड्युटी असेल मग त्यांनी काय करायचं, तर त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो, म्हणून त्यांना रात्री जागावं लागतं. पण जर त्यांनी दिवसा चांगली झोप घेतली तर
त्यांच्या शरीरावर कमीत कमी इफेक्ट येऊ शकतो. आणि इथे आपल्याला राजयोग मदत करू शकतो, कारण राजयोगामध्ये आम्ही असं पाहिलं आहे की व्यक्ती जर चांगला योगी असेल आणि जर तो डेल्टा स्टेजमध्ये गेला, डेल्टा स्टेज ही एक अशी निद्राची स्टेज आहे ज्याच्यामुळे आपण फ्रेश होतो. नॉर्मली आपण बीटा स्टेजमध्ये असतो, म्हणजे आता तुम्ही जर बोलत आहात, ऐकत आहात, तर तुमचा मेंदू बीटा फ्रिक्वेन्सीमध्ये असतो. बीटा म्हणजे तुमच्या मेंदूची फ्रिक्वेन्सी आहे 14 ते 28 सायकल्स पर सेकंड. आणि जसं तुम्हाला झोप यायला लागते, तुम्ही असं जांभई द्यायला लागलात की तुमचा मेंदू अल्फामध्ये जातो. अल्फा आहे 7 ते 14. आणखीन तुम्ही डीप स्लीपमध्ये गेलात तर थीटामध्ये जाता 4 ते 7. आणि डीपेस्ट स्टेज आहे 0.5 to 3.5 to 4, ती आहे डेल्टा स्टेज. डेल्टा स्टेज म्हणजे डीप स्लीप, ज्याला गाढ निद्रा म्हणतात. आणि पूर्ण रात्रीमध्ये जे आपण सायकल्स घेतो, मागे पण आपण पाहिलं की झोपेच्या सायकल्स असतात, तर त्याच्यामध्ये आपण प्रत्येक सायकलमध्ये सर्वसाधारण 5 मिनटं डेल्टा स्टेजमध्ये जातो. म्हणजे जर तुम्ही रात्री 6 ते 8 तास झोपत असाल तर 20 मिनटं तुम्ही डेल्टा स्टेजमध्ये असता. पण ती डेल्टा स्टेज एवढी पॉवरफुल असते की त्या स्टेजमध्ये आत्मा शरीरापासून पूर्णपणे डिटॅच झालेली असते आणि त्याच्यामध्ये हिलिंग रॅपिड होते. आणि पूर्ण शरीराची झीज जी भरून निघते, शरीराला पूर्णपणे आराम मिळतो. ज्या लोकांची झोप पूर्ण होत नाही ते लोक डीप स्लीपमध्ये जात नाही. ज्यांची गाढ झोप होत नाही ते डेल्टामध्ये जात नाही, ते बीटापासून अल्फा, अल्फापासून थीटा, थीटावरून परत येतात. त्यामुळे त्यांना फ्रेश वाटत नाही. तर इथे राजयोगाचा काय फायदा करता येईल की जर तुम्ही चांगले योगी असाल तर असं म्हटलं जातं, एक शब्द आहे तुम्ही ऐकला असेल, योग निद्रा. योग निद्रा हा खूप चांगला शब्द आहे जो भारताने पूर्ण विश्वाला दिलेला आहे. निद्रा आणि योग मध्ये फरक हाच आहे की निद्रा, ज्याला आपण स्लीप म्हणतो, ते स्लीप इज अनकॉन्शियस मेडिटेशन आणि मेडिटेशन इज कॉन्शियस स्लीप. म्हणजे झोपेमध्ये आपण जागृत नसतो पण आपलं शरीर मेडिटेशन स्टेजमध्ये असतं. म्हणजे जेवढं रिलॅक्सेशन आपल्याला, जेवढं शिथिलीकरण आपल्याला मेडिटेशनमध्ये मिळतं ते शिथिलीकरण झोपेमुळे मिळतं. मग त्यावेळेला शरीर त्या मोडमध्ये असतं. आणि जे योगी असतात, जर चांगले योगी असेल, म्हणजे तुमची डेल्टा स्टेज चांगली असेल तर तुम्हाला झोपेची आवश्यकता कमी लागते. एक आपण पाहिलं की लहान मुलांना सगळ्यात जास्त झोप लागते आणि वय जसं वाढत जातं झोप कमी होत जाते शरीराची आवश्यकता. तशीच योगी लोक असतात, त्यांची पण आवश्यकता झोपेची कमी असते. का कमी असते? पहिली गोष्ट की योगी लोकांच्या मेडिटेशनमुळे त्यांच्या शरीरामध्ये तणावाचे जे हार्मोन असतात ते कमी निघतात. जसं कॉर्टिसॉल आणि ॲड्रिनालिन आहे. दिवसभरामध्ये जरी त्यांच्या आयुष्यात अशा घटना घडल्या तरी ते रिॲक्ट करण्याचा जो स्वभाव आहे, चिडचिडेपणा, तडतड करत राहणं, बडबडत राहणं, नाराज होत राहणं, हे कमी असल्यामुळे, आता हे नंबरवार आहे तुमच्या अवस्थेनुसार, कमी असल्यामुळे हे हॉर्मोन्स जे तणावाचे ते त्यांच्या शरीरात कमी निघतात. त्यामुळे डॅमेज कमी होतात. त्यामुळे रिकव्हरी व्हायचे वेळ जो जास्त घेतात हे लोक लवकर रिकवर होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे ना. त्या आणि दिवसभर मेडिटेशन मध्ये असल्यामुळे ते शिथिल अवस्थेत असतात, त्यामुळे टेन्स करत नाही आपलं शरीर. जर एखादी व्यक्ती रोज संध्याकाळी येऊन मला बोलते माझं डोकं दुखतं, दिवसभरात एवढं टेन्शन झालं, याचा अर्थ त्या मांसपेशी त्यांनी टेन्स केलेल्या आहे. पण योगी लोक असतात ते रिलॅक्स असतात. बरोबर. त्यामुळे काय होतं की त्यांना तशी पण झोपेची आवश्यकता कमी असते आणि मेडिटेशन असल्यामुळे त्यांची आवश्यकता आणखीन कमी होते. बरोबर. त्यामुळे योगी लोकांची झोपेची आवश्यकता त्यांनी कमी केलेली असते आणि कमी वेळेमध्ये ते स्वतःला लवकर रिकवर करतात. बरोबर. तर तुम्ही हे जे सांगताय की हे जसं रिकवर हे योगी लोक लवकर करतात आणि काही लोकांना जी शिफ्ट आहे, मजबुरी आहे, घर ज्यांच्यावर चालतंय, तर त्यांना भले आपण सूर्य उगवताना आपल्याला उठायचं आणि सूर्याप्रमाणे आपली सायकल आपण ठेवली, ही उत्तम. पण ज्यांना पर्याय नाहीये तर ते लोक, असं होऊ शकतं का की थोड्या दिवसानंतर त्यांची पूर्ण बॉडी ती अडॉप्ट करायला सुरुवात करते? येस, बॉडी अडॉप्ट करते आणि बॉडी ऍडजस्ट व्हायला लागते. मागच्या एपिसोडमध्ये मी जे उदाहरण दिलं की जे IT प्रोफेशनमध्ये आहेत किंवा जे बॅक ऑफिसेसमध्ये काम करतात, ऑफिस अमेरिकेमध्ये आहे, भारतामध्ये ड्युटी आहे, तर त्यांना अमेरिकेच्या शेड्यूल प्रमाणे चालावं लागतं. त्या सगळ्यांचं सायकल चेंज झालेलं असतं.
पण आपल्या शरीरामध्ये एवढी चांगली शक्ती की शरीर अडॅप्ट करतं. प्रॉब्लेम केव्हा येतो, जेव्हा फ्रिक्वेंटली तुमची शिफ्ट बदलत असेल, दर आठवड्याला बदलत असेल, तर तिथे शरीराला फास्ट ॲडजस्ट करावं लागतं. बरोबर. तिथे पण मी सांगेन, जर तुमच्या शरीरामध्ये फ्लेक्सिबिलिटी असेल आणि तुम्ही ॲडजस्टेबल असाल तर तुम्हाला चान्सेस कमी आहेत काही त्रास व्हायचा. पण मेजॉरिटी लोकांना इफेक्ट यायचा चान्सेस आहे. पित्त वाढणं, ब्लड प्रेशर वाढणं, चिडचिडेपणा वाढणं, राग वाढणं, हे सगळं मेंदूवर इफेक्ट आल्याची लक्षणं आहेत की तुमचा मेंदू जो रिलॅक्स व्हायला पाहिजे तो होत नाही, इरिटेबल होतं. तर आम्ही शिफ्ट ड्युटीवाल्यांमध्ये राग हा एक फार कॉमन फॅक्टर पाहिला आणि त्यांचे पाय दुखतात, खास करून या काफ मसल, पिंढऱ्या, कारण झोप पूर्ण नाही होत तेव्हा ते मांसपेशी खेचतात आणि शरीरामध्ये एक सतत दुखणं असतं. हे पण आम्ही पाहिलेलं आहे. आणि तिथे मी मुद्दाम म्हणेन की राजयोगाचा जर तुम्ही नियमित अभ्यास केलात तर हळूहळू काय होतं की झोपेचं फंक्शन आपण पाहिलेलं आहे. झोपेमध्ये रिपेअर होत असते पूर्ण बॉडीची, सगळ्या फाईल सेट होत असतात. जर तुम्ही दिवसभर मेडिटेशनचा अभ्यास करत असाल, त्याच्यासाठी मी घरबार सोडायला सांगत नाही. दिवसभर मेडिटेशन म्हणजे दर तासाला 1 मिनिट. राजयोगाची एक अशरीरी अवस्था आहे ज्याला आम्ही अशरीरी अवस्था म्हणतो. अशरीरी म्हणजे स्वतःला आत्मा समजणं, शरीरापेक्षा बिलकुल भिन्न एक चैतन्य शक्ती, स्वतःला समजून त्या अवस्थेत राहिलं तर आपण जवळजवळ शरीरापासून डिस्कनेक्ट होतं. ते डिस्कनेक्ट झाल्यामुळे काय होतं, दर तासाला 1 मिनिट तुम्ही स्वतःला शरीरापासून डिस्कनेक्ट केला, ध्यान इथे घेतलं की शरीरामध्ये जे डॅमेज झालेलं असतं किंवा शरीरामध्ये तोडफोड झाली असते ती भरून निघते एका तासामध्ये. इट्स लाईक तुम्ही 1 तास मोबाईल वापरला, 1 मिनिट त्याला चार्ज करा, मग तो पुढील 1 तासासाठी तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही जर स्वतःला रिपेअर करत राहिला तर रात्रीची जी तुमची झोप आहे ती तुमची कमी होते आणि तुम्ही फ्रेश राहता. तर अशा प्रकारे योग हे अनिद्रेच्या आजारामध्ये मदत करतो. बरोबर, खूप सुंदर सांगितलं तुम्ही. ही परत एक छान संजीवनी होती की दर 1 तासाने 1 मिनिट तुम्ही थांबून स्वतःला डिटॅच करा शरीरापासून, तर तो चार्ज होत जातं, पूर्ण बॉडी रिपेअर होत जातं. एक बरेच काही निद्राशी रिलेटेड खूप बिलीफ सिस्टम आहेत. लहानपणापासून मी स्वतः ऐकलेलं आहे की तुम्ही लवकर उठा, तर त्या घरात जिथे पण लवकर उठलं जातं तिथे तणाव नसतो. तर हे एक तर नावाचं कारण आहे का पूर्ण वर्ल्डमध्ये की या सगळ्या शिफ्ट, जसं तुम्ही अगोदरही मेन्शन केलं की रात्र आणि दिवस याचा काही फरक राहिलेला नाही आहे. लोक म्हणजे कसं वर्किंग अवर्स असे झालेले आहेत, कल्चर असं झालेलं आहे. तर हे बिलीफ किती आहे, म्हणजे कारण याच्यामुळे कित्येकदा भांडणही होतात घरात की जो माणूस उशिरा उठतो त्याला इतकं समजून घेतलं जात नाही आणि कंटिन्यू त्याच्यावर हाच मारा असतो की उशिरा उठणं चालत नाही, म्हणजे दारिद्र्याचे लक्षण असंही म्हणतात बऱ्याच घरात. मी पुन्हा येईन की लाईट जेव्हा नव्हती तेव्हाच्या बिलीफ सिस्टीम आणि लाईट आल्यानंतरच्या बिलीफ सिस्टीम, मान्यता, ह्याला आपण फरक शोधून घेतला पाहिजे. त्यावेळेला लाईट नव्हती, त्यावेळेला आपल्याला काम करण्यासाठी फक्त दिवस होता, कारण रात्री कुठे जाणं धोक्याचं होतं. जनावरं असायची, कुठे इजा होऊ शकते, लाईट नसे, त्यामुळे दिवा घेऊन जावं लागायचं, इमर्जन्सीमध्ये कुठे जावं लागलं. त्यामुळे तुम्हाला जे काही काम करायचं आहे ते सकाळीच करायचं आहे किंवा दिवसा करायचं आहे. आणि जर एखादी व्यक्ती लाईट नसेल त्यावेळेला, लाईट आल्यावर सुद्धा झोपून राहिला तर डेफिनेटली इट्स अ साईन ऑफ डिसीज. कारण तुम्ही रात्री लाईट नव्हती तर तुमचं जेवण संपून तुम्ही 8 वाजता झोपलेले असायचा. म्हणजे 8 वाजता झोपल्यानंतर तुम्ही 4 वाजता उठला पाहिजे 8 तासामध्ये, 4-5, आणि तरी तुम्ही उठत नाही. डेफिनेटली इट्स अ डिसीज. तर त्यामुळे तर त्याचा अर्थ तो व्यक्ती कदाचित डिप्रेशनमध्ये असेल, त्याला झोप का जास्त येते आहे. तो फ्रेश असला पाहिजे रात्री 8-8:30ला झोपल्यानंतर सकाळी 5-6 वाजेपर्यंत, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तो आजार आहे, मग त्याला तुम्ही इलाज केला पाहिजे. त्यामुळे लवकर झोपा सांगा. तर काही लोकांना उशिरा झोप लागते. आता हा प्रकार आम्ही आता पाहिलेला आहे सायन्समध्ये पण. आपण जे काही सांगतो ते सायन्स निसर्गाकडे बघून सायन्स शिकलेलं आहे. तर आम्हाला स्लीप हायजीनमध्ये सांगितलं जातं, स्लीप सायन्समध्ये, की 2 प्रकारचे पक्षी असतात. मी पुन्हा पक्ष्यांवर येतो की एक पक्षी असतात जे सकाळी उठल्यावर चिवचिव चालू करते, दिवसा ते चिवचिव बोलत असतात, आणि एक पक्षी असतात ज्यांना जे रात्रीचे बडबडत असतात. ठीक आहे, याला आम्ही लार्क आणि ओल म्हणतो. जसं घुबड आहे रात्रीचं बघतं, त्याला रात्रीची कामं असतात सगळी आणि दिवसाची. तर मनुष्यामध्ये पण असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत.
जे दिवसा फ्रेश असतात, अर्ली मॉर्निंग फ्रेश असतात, काही जण रात्री फ्रेश असतात. हल्ली पण विद्यार्थ्यांशी मी जेव्हा बोलतो ते म्हणतात आम्हाला, काही जण म्हणतात नाही सकाळी फ्रेश वाटतं, काही जण म्हणतात नाही रात्री 10 नंतर आम्ही फ्रेश व्हायला सुरुवात होतो आणि त्यांचा अभ्यास रात्री असतो. तर ही मान्यता आता आपल्याला रिसर्च करून शोधून काढली पाहिजे की खरोखर आहे की नाही मान्यता. कारण आम्ही पण बघितलंय की रात्री अभ्यास करणाऱ्यांमध्ये जास्त फरक पडत नाही, अनलेस ते दुपारी जर रेस्ट घेत नसतील तर डेफिनेटली त्यांच्यावर इफेक्ट येणार. तर त्यामुळे आपण असं काही म्हणू शकत नाही. अल्टिमेटली तुम्ही जरी रात्री जागत असाल आणि सकाळी उशिरा उठत असाल तर आम्ही कसं जज करतो की तुमचं शरीर कसं आहे, तुमचं मन कसं आहे, तुम्हाला काही आजार आहेत की नाही, तुमचा परफॉर्मन्स कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर ठीक असतील तर इट डझंट मेक एनी डिफरन्स. ठीक आहे ना. हॅव्हिंग सेड दिस, मी असं म्हणेन पुन्हा की आपलं शरीर सूर्याप्रमाणे चालतं. त्यामुळे योगी लोकांनी हे सांगितलंय की सूर्याबरोबर, कारण ब्रह्ममुहूर्त म्हटलेलं आहे, तर ब्रह्ममुहूर्त त्यावेळेला आपली झोप पूर्ण होऊन आपण रिसीव्ह करण्याच्या अवस्थेत असतो. आता लाईटमुळे थोडं चक्र बदललेलं आहे, पण सकाळी 4 वाजताची वेळ सकाळी उठण्यासाठी सगळ्यात चांगली आहे. कारण ते 4 वाजता आपल्या शरीरात असे हार्मोन्स निघतात जे आपल्याला तयार करतात. त्यामुळे 4 वाजता उठून जर तुम्ही वाचलं तर तुम्ही वाचलेलं जास्तीत जास्त तुमच्या लक्षात राहण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे सकाळी उठणं खूप चांगलं आणि दिनचर्या आपली अशी ठेवावी, जेवढं कंट्रोल असेल की संध्याकाळी लवकर झोपावं. हल्ली टी व्हीच्या वेळेला ते जमत नाही, पण सकाळी 4 वाजता उठून रात्री तुम्ही 8, 9, 9:30 पर्यंत झोपलात तर मला वाटतं तुम्ही बऱ्यापैकी हेल्दी राहू शकता. आणि ही दिनचर्या आमची पण आहे, आम्ही ही दिनचर्या फॉलो करतो. रात्री 9:30, 10ला झोपून आम्ही 3:30, 4 वाजता उठून फॉलो करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. खूप सुंदर. आजचे तुमचं मार्गदर्शन खूप छान होतं आणि याच्यामध्ये ती संजीवनी पण खूप छान सांगितली की दर 1 तासाने तुम्ही स्वतःला रिचार्ज करा, 1 मिनिट स्वतःला डिटॅच करून. तर खूप छान आहे. पण मला परत तुम्हाला एक रिक्वेस्ट करावी वाटते, जसं तुम्ही मागच्या काही सत्रापासून मेडिटेशन घेत आहेत तर मेडिटेशनचं इफेक्ट, रिझल्ट खूप मला स्वतःला खूप छान वाटतं. तर तुम्ही पुन्हा एकदा 1-2 मिनिट आम्हाला मेडिटेशन करून घ्याल का? अलर्ट होऊन बसायचं आहे. आता आपल्याला कळलंच असेल की शरीराला शिथिल करणं किती आवश्यक आहे. संपूर्ण शरीराला हलकं सोडायचं आहे, नॅचरली अवस्थेत बसायचं आहे. नैसर्गिकरित्या मी बिलकुल हलका आहे. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत माझं संपूर्ण शरीर बिलकुल हलका आहे, शांत, शिथिल. ध्यान आपोआप 2 डोळ्यांच्या मध्ये जात आहे. भरपूर दिवसापासूनचा अभ्यास आणि मला शरीरापासून वेगळं व्हायचं नाही आहे, मी आहेच वेगळा. शरीर वेगळं आहे आणि या शरीराला चालवणारी शक्ती वेगळी आहे आणि मी ती चैतन्य शक्ती आहे, बिलकुल शांत स्वरूप आहे. हे शरीर माझ्या कंट्रोलमध्ये आहे, मी ह्याचा मालिक आहे. शांतीचे सागर परमपिता परमात्म्याचे मी संतान आहे. त्याचा शांतीचा प्रकाश माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. सध्या दिवस आणि रात्रीचं चक्र जरी बदललं असलं तरी माझं शरीर माझ्या कंट्रोलमध्ये आहे. निद्रेवर माझा पूर्णपणे कमांड आहे. मी पाहिजे तेव्हा झोपू शकतो, पाहिजे तेव्हा उठू शकतो. जर माझी शिफ्ट ड्युटी नसेल तर मी रात्री लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न करेन आणि सकाळी पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्ताला उठून परमेश्वराच्या स्मृतीत बसेन. माझं शरीर आणि शरीरातील सर्व हार्मोन्स माझ्या नियंत्रणामध्ये आहे आणि ती योग्य रीतीने स्रवत आहेत. माझा मेंदू शक्तिशाली आहे. दर तासाला 1 मिनिट मी या अवस्थेमध्ये जाणार आहे, कारण या अवस्थेमध्ये माझं संपूर्ण शरीर आणि आत्मा रिचार्ज होत आहे. मला खूप बरं वाटतंय. माझं शरीर आणि मन बिलकुल शांत झालेलं आहे.
दर तासाला 1 मिनिट राजयोगाचा अभ्यास केल्यामुळे माझी झोपेची आवश्यकता देखील कमी झालेली आहे आणि माझी झोप अतिशय गाढ आहे. रात्री बिछाण्यावर गेल्यावर मला लगेच झोप लागते आणि सकाळी उठल्यावर मी एकदम फ्रेश असतो. दिवसभर मला खूप ताजतवानं आणि प्रसन्न वाटतं. माझं मन देखील बिलकुल प्रसन्न आहे, शांत आहे. माझं शरीर स्वस्थ आहे. दिवसेंदिवस माझी झोप चांगली होत चाललेली आहे आणि माझं शरीर आणि मन संपूर्ण स्वस्थ आहे. मला खूप बरं वाटतंय. मी बिलकुल रिलॅक्स आणि शांत आहे. ओम शांती शांती शांती. ओम शांती. खूप खूप आभार. आजचे तुमचं मार्गदर्शन खूप छान होतं. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. मित्रांनो, बऱ्याच मान्यता आपल्या अशा असतात की ज्या मान्यतांमुळे आपण अननेसेसरी तणावामध्ये असतो, तर त्या मान्यता पुन्हा आपल्याला चेक करणं जरुरी आहे. ते बिलीफ अनिद्रेविषयी काही बिलीफ सिस्टम आपण आज चर्चा केली आणि डॉक्टर सचिन यांनी आपल्याला खूप छान त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं की रात्री झोप येणं किंवा रात्रीच झोपणं जरुरी आहे, दिवसा झोप होऊ शकत नाही. ह्या सगळ्या बिलीफबद्दल त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आहे. तुम्ही याच्यावर विचार करा, प्रयोग करा. तुमच्या जीवनात काही प्रश्न असतील, काही तुमच्या समस्या असतील, आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत मला रजा द्या. नमस्कार.